कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतलेला आहे। 23 ऑगस्ट पासून एक दिवसाआड ही रोरो सेवा सुरू होईल। मात्र ही सेवा कितपत यशस्वी होईल याबाबत साशंकता आहे। या गाडीला कोकणात नांदगाव रोड हा एकमेव थांबा आहे। रत्नागिरी जिल्ह्यात या रोरो सेवेला थांबा नाहीये। रोरो सेवेचा लाभ घेण्यासाठी मुंबईकरांना 2.5 तासांचा प्रवास करत कोलाडला यावं लागेल। शिवाय 16 गाड्यांचं बुकिंग झालं नाही तर फेरी रद्द होईल। आयत्या वेळी फेरी रद्द झाली तर करायचं काय असा सवाल चाकरमान्यांना पडलाय। दुरावस्थ मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करत असताना चाकरमानी गणेश भक्तांना मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो आणि याला पर्याय म्हणून कोकण रेल्वेने रोरो सुविधा सुरू केलेली आहे। आपण आता कोकण रेल्वेच्या कोलाड स्टेशनमध्ये आहोत। आपल्याला काही रोरो सुविधेचाच लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला मुंबईहून थेट कोलाडला रायगड जिल्ह्यामधल्या कोलाडच्या रेल्वे स्टेशनला यावं लागणार आहे आणि या ठिकाणपासून ही सुविधा मिळणार आहे। या जर का आपण पुढचा जर का टप्पा पाहिला तर कोलाडपासून तळ कोकणामध्ये नांदगाव आणि त्याचप्रमाणे पुढे गेल्यानंतर गोव्यामध्ये वेरणा या 2 ठिकाणी सुविधा असणार आहेत। आपण जर का नांदगावला जायचं म्हटलं तर साधारणतः 5,500 रुपये ह्यासाठी चार्जेस असणार आहेत। तर पुढे जर का तळ कोकणात वेरणाला जायचं म्हटलं तर याच सुविधेचे रोरो सुविधेचे जे चार्जेस असणार आहेत हे साधारणतः 8,500 रुपये असणार आहेत। आपण जर का विचार केला तर मोठ्या प्रमाणात मुंबई गोवा महामार्गावरनं खड्ड्यांचा त्रास सहन करायला लागतो आणि यानंतर त्रासाला पर्याय म्हणून कोकणी रोरो सुविधा दिलेली आहे। आता गणेश भक्त या कोकणच्या रोरो सुविधेचा लाभ कशा प्रकारे घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन कदम, साम टीव्ही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।